जोराने बोला. कोण बॅगा पण काढा जरा. इंटरनॅशनल फ्लेम लावणार आहे का? एवढं दिसणार तिथनं मागून तुझे गेले. चला करायचं सुरू. नाही रोल रोल आपला हा कॅमेरा मी काल फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितलं की ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरेला षडयंत्र रचून, आणि तेही षडयंत्र कुणाच्या ह्याच्यात, पत्रकारांच्या साह्याने रचून बदनाम करण्याचा जो काही प्लॅन होता त्याच्यासाठी मी आजची ही प्रेस घेण्यात आलेली आहे. पुणे पत्रकार संघाच्या वैभवशाली परंपरेला तडा गेलेला आहे. त्याचं कारण असं की आपण सगळेजण आत्ता महाराष्ट्रातील घडामोड पाहतात. भोंदू बाबा खरातच्या प्रकरणात जो काही महिलांचा लैंगिक अत्याचार बलात्काराच्या केसेस झाल्या त्याच्यामध्ये शून्य किंमत झालेल्या आमच्या पक्षातील काही महिला आहेत. आता तो भांडाफोड झाल्यानंतर, ती तक्रार झाल्यानंतर मी ज्या पद्धतीने कायदेशीर जे समोर पोलिसांच्या माध्यमातून समोर आलेले जे मुद्दे आहेत ते मांडत आले आणि त्या भोंदू बाबाला शिक्षा व्हावी म्हणून सातत्याने त्याच्याशी संबंधित जे जे कोण आहेत त्यांच्याविषयी वक्तव्य करत आले. 3 दिवसापूर्वी आपले एक पत्रकार बंधू, त्यांचं नाव आहे रोहन कदम, जे जय महाराष्ट्र वाहिनीचे बातमीदार आहेत. हे पत्रकार म्हणजे सगळेच पत्रकार माझे बंधू आहेत, माझा परिवार आहे, पण त्यातले काही पत्रकार जे जाणीवपूर्वक या षडयंत्रामध्ये रचून नसलेला बनाव करण्यासाठी जे काही प्रयत्न केले हे सगळ्यांच्या समोर येणं गरजेचं आहे. याचा अर्थ सगळेच पत्रकार बंधू वाईट आहेत असं नाही. आमच्या राजकारणातल्या काही प्रवृत्ती वाईट आहेत, तसं पत्रकार मधल्या जी वाईट प्रवृत्ती आहे, राजकारणातल्या प्रवृत्ती चालतील पण पत्रकाराच्या लोकशाहीच्या स्तंभाच्या वाईट प्रवृत्ती चालणार नाही. रोहन कदम जे पत्रकार आहेत जय महाराष्ट्राचे, ते एका माझा जो प्रभाग आहे त्या प्रभागातील लॉज मध्ये गेले. लक्षात घ्या, बुधवार पेठेच्या आजूबाजूला, तुळशीबागेच्या आजूबाजूला अनेक लॉजिंग बोर्डिंग आहेत. त्या लॉजिंग बोर्डिंग मध्ये रोहन कदम गेले. रोहन कदमनी तिथे आराम करण्यासाठी रूम घेतली. रूम घेतल्यानंतर रोहन कदम तिथं आराम घेण्याच्या नावावर तिथे दारू पिले, प्रचंड दारू पिले आणि त्यांनी शेजारच्या रूम मध्ये दुसरे जे राहिला होते त्यांचं व्हिडिओ शूटिंग केलं. हे व्हिडिओ शूटिंग केलेलं ना त्या लॉज बोर्डिंगच्या मॅनेजरला माहिती होतं, परंतु जिचं शूटिंग झालं त्या महिलेला ते समोर दिसताच तिने चप्पल काढून रोहन कदम यांना तिथं व्हॉटेवर तुम्ही माझ्या मर्जी विरुद्ध लपून हे शूटिंग का काढताय म्हणून मारहाण केली. तिथे शिवीगाळ झाली आणि मग हा थेट प्रकार तिथून तो पोलीस स्टेशन मध्ये गेला. हा प्रकार झालाय 3 दिवसापूर्वी. विषय असा होता की मग त्या रोहन कदम यांनी डीसीपींना काय फोन केला की मी स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी तिथं गेलो होतो. आता तोपर्यंत रुपाली पाटील ठोंबरेला माहित नव्हतं की हा प्रकार काय. ठीक आहे, पत्रकार गेला, पत्रकाराचं चुकलं, त्यांनी जे काही कुणाचं व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे त्या शूटिंगच्या याच्यामध्ये त्यांच्यावर तो गुन्हा दाखल जो काय आहे कायदेशीर तो पोलिसांनी केलाच आहे का करणार आहेत. परंतु त्याच्या तपासाच्या अंगी असं समोर आलं की या रोहन कदमनी यांच्यासोबत अजून 2 ते 3 पत्रकार सिनियर आहेत. त्यांची नावं त्या अर्जामध्ये मी पोलिसांना दिलेली आहेत. यांनी फक्त 0 झालेली किंमत अशा बाईकडनं 25 लाखाची डील करून त्याच धर्तीवर रुपाली पाटील ठोंबरेला
कशा पद्धतीने बदनाम करायचं याच्यासाठी षडयंत्र रचल्याचा सगळ्या या गोष्टी होत्या. फक्त जी कोण जागृत बाई आहे, जिचं शूटिंग काढण्यात आलं, तिने त्याला ते मारलं, तिच्या लक्षात आलं म्हणून हा संपूर्ण प्लॅन फिसकटला. मला वाईट या गोष्टीचं वाटतं. रुपाली पाटील स्वतः सक्षम आहे, ती जर सामाजिक याच्यावर आवाज उठवते, माझे स्वतःचे हॉटेल्स आहेत, इमारती आहेत, लॉजिंग बिल्डिंग आहेत, परंतु त्या ज्या काय आम्ही समजा भाड्याने दिल्या असतील ते माझे नातेवाईक असतील नसतील. तुम्ही पत्रकार बंधू सुद्धा माझे नातेवाईक आहात, रक्ताचेच नातेवाईक पाहिजेत असं नाही, परंतु रुपाली पाटीलला बदनाम करण्यासाठी हा जो काही कट रचण्यात आला हा मला तुमच्या समोर आणणं गरजेचं आहे. या राजकारणामध्ये सातत्याने एखाद्या दुसऱ्या प्रतिस्पर्धेला जेव्हा नामोहरण करायचं असतं, बदनाम करायचं असतं, तेव्हा अशा पद्धतीने या गोष्टी केल्या जातात. इथे बोंधू बाबा खराचा जो काही विषय झाला त्याच्यामध्ये शून्य असलेली ही बाई त्याच धर्तीवर आता पक्षामध्ये जी काही मानाची पदं मिळायची आहेत मला किंवा जी काही चर्चा झाली असेल ती मिळू नये म्हणून ही कटकारस्थान रचण्याचं काम माझ्याच पक्षातल्या शून्य असलेल्या बाईंनी पत्रकार बंधूंना हाताशी घेऊन 25 लाखाला ही जी काही डील करण्यात आली हे अत्यंत निषेधार्थ आहे. समजा मला हा प्रकार लक्षात आला नसता किंवा माझ्या समोर आला नसता किंवा पोलिसांच्या तपासात आला नसता, तुम्ही बातम्या लावल्या असत्या, मी नंतर एक्सप्लेनेशन दिले असते, परंतु माझी झालेली बदनामी ही कोण भरून काढणार होतं? मी कुणाला कायदेशीर नोटिसा देणार होते, कोणाला सांगणार होते? मी सक्षम आहे म्हणून मी आज तुमच्या समोर येऊन बोलले. पत्रकार बंधू म्हणजे पत्रकार करती जे पत्रकार जे आपलं माध्यम आहे हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. ज्या बातम्यातून उद्या समजा रुपाली पाटीलनी खून केला, तुम्हाला कोण बातम्यांपासून अडवणार आहे का? पण जो क्राईमच मी केला नाही, ज्याच्याशी माझा तीळ मात्र संबंध नाही, तो माझ्या विरोधकांच्या बाजूने जाऊन हे रचायचं म्हणजे बदनामी करायची ही खंडणीच घेणं झालं, बनाव रचणं आलं, कट कारस्थान आलं आणि हे एका पत्रकाराने करावं याचा मला अतोनात मी याचा जाहीर निषेध तर करते आणि वाईटही वाटते. हा बोला, ऍडव्होकेट ठोंबरे बोलते. तुम्ही जरा इकडे हे बघा, आम्ही आवाज मोठा करा. कुटुंबातले लोक आम्ही कधीही हिच्या राजकारणाच्या डायसवरती येत नाही. किंवा तुम्ही पाहिलं असेल की आम्ही तिच्याकडं, कारण ती सक्षम असल्यामुळे आम्ही कधीही तिला कुठली मदत किंवा काय असल्या काही प्रकार नसतो, तिचं सगळं चालू असतो. परंतु आज जर समजा तिच्या संपूर्ण करिअरवर कारकिर्दीवरतीच जर एखादा पत्रकार जर एखाद्या महिलेच्या सांगण्यावरून पैसे घेऊन जर समजा अशा प्रकारचं बदनामी करून करिअर जर संपवणार असेल तर त्याविषयी मला आपल्याला 2 महत्वाच्या गोष्टी सांगायच्यात. हा रोहन कदम नावाचा जो पत्रकार आहे तो ह्यांच्या नातेवाईकांच्या लॉजवरती गेला, तिथं रूम बुक केली, त्या महिलेचं शूटिंग काढलं, त्या महिलेने त्याला मार तिथं मारल्यानंतर तो अत्यंत दारू पिलेला होता. तो पिल्यानंतरून त्या महिलेनी ज्यावेळेस ती तक्रार वगैरे केली, तो सगळा पोलिसांच्याकडे प्रकार वगैरे गेला. त्यावेळेस तो त्या जे लॉजिंग बोर्डिंगचा मॅनेजर आहे त्याला तो काय म्हणतो, त्यांनी ते स्टेटमेंट पण दिले मॅनेजरचा की हे रुपाली पाटलांच्या नातेवाईकांचं लॉज आहे, त्यांना बोलवा. तर हा पूर्णपणे तयारी करून तिथं गेला होता की जे काय महिलांचे लैंगिक शोषणाचे महाराष्ट्रात प्रकार झालेले आहेत त्याच धर्तीवरती आता रुपाली पाटलांना बदनाम करायचं, त्याच धर्तीवरती आपण त्यांची सुद्धा अशी बदनामी करायची. परंतु ती बदनामी करत असताना आज एक आपला पत्रकार बांधव 4 आमिषासाठी त्यात अडकला, याचं सर्वस्वी दुःख आहे. अशा प्रकारचं गैरकृत्य खऱ्या अर्थाने करू नये. माझं म्हणणं आहे पत्रकार बांधवांना की कोणी चुकला तरी तुम्ही त्याला सोडत नाही, कोणी चुकला तरी तुम्ही त्याची समाजासाठी तुम्ही आज वकिली करत असता, जशी आम्ही वकिली करत असतो तुम्ही समाजासाठी वकिली करत. परंतु एखाद्या महिलेला केवळ आणि केवळ राजकारणात आपली बदनामी झाली आहे, आता आपली काही 4 पदं आहेत ते तिला कुठं मिळतील यासाठी अशा पद्धतीने बदनाम करणं अत्यंत चूक आहे. आणि आज हे महाराष्ट्राला, संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या माध्यमातून समजलेलं आहे. दुःखद गोष्ट आहे, त्यात आपला पत्रकार बांधव अडकला, त्याची निश्चित त्याला शिक्षा मिळेल. त्या संदर्भात सर्व कागदोपत्री अर्ज वगैरे करून आम्ही सीपी यांना हे करतात. त्यासाठी त्याच्या पुढचीही माहिती सीपी साहेबांना देखील त्याच्यावरती दबाव टाकण्यात आला की त्या पत्रकाराला सोडावं आणि हे करावं. ही सुद्धा दुर्दैवी बाब आहे. ते सुद्धा पत्रकार कोण आहे ते लक्षात घेतलं पाहिजे. जसं रुपाली पाटलांनी आता सांगितलं
की जर समजा आपल्यावरती कोणी चुकला आहे महाराष्ट्रात, कोणी वकील असो, डॉक्टर असो, पत्रकार असो, तर त्याच्यावरती कारवाई. परंतु एखाद्या महिलेला टार्गेट करून ती जर आवाज उचलते, खरात प्रकरणासारखा विषय मुद्दा लावून धरते, तर तिचा आवाज दाबण्यासाठी असं खोटं षडयंत्र रचणं हे महाराष्ट्राच्या प्रतिमेला शोभणारं कदापिही नाही. रुपालीताई, तुम्ही खूप गंभीर आरोप केलाय. पुण्याच्या वैभवशाली पत्रकारितेला तडा गेलाय. खूप मोठे पत्रकार इथं होऊन गेलेले आहेत आणि असा तुमचा जो आरोप आहे, तर तो आरोप तुम्ही पुराव्यानिशी मांडायला हवा. तुम्ही एक एक करून सांगा की षडयंत्र नक्की कसं रचण्यात आलं होतं, तुमची बदनामी कशी करण्यात येणार होती आणि त्यासाठीचे पुरावे तुमच्याकडे काय आहेत. मी देऊ त्याचं उत्तर? हो दे ना, तू दे. हे बघा, एक तर तो जो पत्रकार आहे तो त्या लॉजिंग बोर्डिंग पासून फक्त 400 मीटर वरती राहील. तो त्या ठिकाणी लॉजला का गेला? जर समजा तो कुठलं स्टिंग ऑपरेशन करायला गेला होता तर त्यांनी त्याच्या पत्रकारितेचे वरिष्ठ संपादक यांना त्याची माहिती दिली होती का? तर त्यांना अजिबात माहिती दिली नाही. हा तिथं स्टिंग ऑपरेशन करायला गेला होता तर हा दारू पिऊन धुंद का झाला? दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी त्या मॅनेजरला ज्यावेळेस हे मारहाणीचं प्रकरण झाल्यावर रुपाली पाटलांच्या नातेवाईकांना तुम्ही बोलवा हे प्रश्न त्या का विचार? त्याला काय माहिती होतं की हे लॉज कुणाचं आहे म्हणून? त्याला काय माहिती होतं की हे कुणाचं होतं? त्याच्यानंतरून त्यांनी ज्या ज्या ठिकाणी माफीनामा मागायला गेला, ज्या ज्या ठिकाणी सांगायला गेला, त्यावेळेस सांगितलं की माझ्याकडून ही अक्षम्य चूक झालेली आहे, मला ह्याच्यामध्ये माफ करा, माझ्याकडून ही चूक झालेली आहे. तुम्ही जे म्हणता की षडयंत्र आहे, षडयंत्र, तर हे षडयंत्र कसं आहे? तर दुसऱ्या कुठल्याही प्रकरणामध्ये त्यांची तुम्ही बदनामी करण्याचा खोटा प्रयत्न करू शकत होता. कुठल्या केसेस काढल्या असत्या, कुठल्या फ्रॉड केसेस काढल्या असत्या, कुठल्या चुकीचं बोलले म्हणून काढल्या असत्या. परंतु ते न काढता जर आज महाराष्ट्रामध्ये महिलांच्या शोषणावरती अनेक महिलांचे अधिकाराने कायद्याने बळी गेलेले आहेत, त्यांच्यावर आरोप झालेले आहेत, त्यांची पदं गेलेली, तर त्याच धर्तीवरती रुपाली पाटलांना देखील महिलांच्या शोषणाच्या आरोपामध्ये आपल्याला गुंतवायला पाहिजे. हे षडयंत्र रचलं गेलं आणि ज्या वेळेस अजूनपर्यंत 3 दिवस झाले पोलिसांनी त्याचा गुन्हा दाखल केला नाही. 3 दिवसानंतर आज जर त्याचा आम्ही CP नान यांना भेटून तो गुन्हा दाखल करणार आहे. हा रोहन कदम जेव्हा ताब्यात येईल, या रोहन कदम ताब्यात आल्यानंतर आपल्याला सगळी माहिती मिळेल. ज्यावेळेस पोलिसी खाक्या त्याला दाखवला जाईल त्यावेळेस तो सांगेल ना की मी कुणाच्या सांगण्यावरून गेलो होतो, माझ्याबरोबर 2 लोक कोण होतं, आमच्या मुख्य माणसाला किती रुपयाची सुपारी मिळाली, त्यांनी त्यातले किती पैसे आम्हाला दिले, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हा रोहन कदम हा ताब्यात आल्यानंतर आपल्याला मिळणार. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की रोहन कदम जो व्हिडिओ शूट करत होता त्या व्हिडिओच्या आधारे रुपालीताईंना बदनाम केलं जाणार होतं की नाही? त्यांच्या इथं देखील महिलांचं शोषण होतं. तो लॉज रुपालीताईंच्या नातेवाईकाचा आहे, परंतु तो नातेवाईक देखील चालवत नाही 20 वर्षापासून. त्यांनी दुसऱ्या माणसाला, शेट्टी माणसाला चालवायला दिले. आणि ज्यावेळेस हा पत्रकार गेला की तुम्ही नाही त्या रुपाली पाटलांच्या नातेवाईकांना बोलवा, त्यावेळेस त्याला संशय आला की अरे त्यात रुपाली पाटलांचा संबंध काय? तू रुपाली पाटलांच्या नातेवाईकांना का बोलवतोस? मी इथं चालवणार आहे ना, तू कशाला? तर त्यावेळेस त्याला ते नातेवाईक बोलून ते शूट करायचं होतं की असं बघा हे यांचे नातेवाईक आहेत आणि इथं शोषण चालतं आणि इथं अशा पद्धतीचं हे होतं. ज्या फुटिंगवरती ज्यांची पदं गेली त्या फुटिंगवरती यांना आणण्यासाठी हे षडयंत्र रचलं गेलं आणि त्या पद्धतीने सगळी कारवाई होती. आता शून्य असलेली पक्षातली बाईच का? तर याच्या आधी सुद्धा त्याच महिलेने चुकीची माहिती आमच्या पत्रकार बंधूंना देऊन त्या बातम्या लावलेल्या आहेत. मी स्वतः त्यावेळी ते पत्रकार बंधू त्याच्यानंतर त्यांचे संपादक यांच्याशी बोलून चुकीची लावलेली बातमी ही त्यांनी डिलीट केलेली आहे. हे असे किती आतापर्यंत झालेले प्रकार सांगू? याच्या मागचे लाईव्ह उदाहरणं तुम्हाला देतो. रुपाली पाटलांना दादांनी भेट नाकारली, त्यांना भेट दिली नाही, पक्षनेत्यांनी त्यांना झापलं, पदावरून काढणार. तर ही बातमी आल्यानंतर ती टोळी बरोबर ती बातमी उचलणार आणि ते समोरचे लोक स्प्रेड करत राहणार. त्याविषयी आम्ही संपादकांना विचारलं, बाबा तुम्ही विचारलं का? सुनेत्राताईंना विचारलं का? दादांना विचारलं का? नाही, आम्हाला कळालं की रात्री पत्र येणार आहे. मग रात्री पत्र येणार आहे, तू आधीच का बातमी दिली? मग हे प्रकरण संपादकाकडे गेल्यानंतर संपादक डायरेक्टली सांगतात की हो आमची चूक आहे, आम्ही ते डिलीट करतो. परंतु आपण पत्रकार बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे की हे बातमी पेरणारे तेवढीच लिंक कॉपी करतात आणि ती महाराष्ट्रात व्हायरल करतात. आता या मुद्द्यावरती आपण परत येऊ की तुम्ही म्हटलं की रुपालीताईंच्या नातेवाईकांचा तो लॉज आहे असं सांगून तुमची बदनामी करण्याचा तो प्रयत्न होता. आता याच्या पलीकडे जाऊन तुमच्याकडे काय पुरावा आहे की हे एक षडयंत्राचा भाग होता, पैसे घेऊन तो रोहन कदम त्या ठिकाणी आला होता? हे बघा, एक तर पहिली गोष्ट म्हणजे हा पत्रकार तिथं जो गेला होता तोच मुळात संशयास्पद आहे. त्याचं सगळं शूटिंग आहे, तो तिथं गेलेला आहे, त्याचं शूटिंग अवेलेबल आहे, पहिला भाग. दुसरा भाग, त्या महिलेचं शूटिंग काढण्याचा त्याचा संबंध काय होता? अजिबात नाही. दुसरं, त्या महिलेचं शूटिंग काढलं, त्या महिलेचं स्टेटमेंट आहे, मॅनेजरचं स्टेटमेंट आहे, महिलेवर असलेल्या पुरुषाचं स्टेटमेंट पोलीस रेकॉर्डला आहे, बरोबर ना? षडयंत्राचे सगळे भाग आणि सगळे अँगल तुम्हाला मी सांगतो.
तिसरी गोष्ट, मार खाल्ल्यानंतर ह्या रोहन कदमनी रुपाली पाटलांचं नाव घ्यायचा काय संबंध होता? रुपाली पाटलांचं ते जर समजा रुपाली पाटलांचे 5,000 नातेवाईक आहेत तर त्यांच्या प्रत्येकाच्या नातेवाईकांना जाऊन तुम्ही त्याची चौकशी करत बसणार का? हा काय करतो काय करतो? केवळ आणि केवळ बदनामीसाठी ते नाव घेतलं. तिसरी गोष्ट म्हणजे हे प्रकरण दाबण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार. हे प्रकरण आज 3 दिवस झाले तर 3 दिवसामध्ये काय एवढं प्रकरण होऊन सुद्धा एका महिलेची जर शूटिंग काढलं जातं म्हणजे तिच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावरती घालाय. ती स्वतः संमतीने गेली काय गेली तिची तक्रार असते तो विषय वेगळा होता. परंतु तिच्या संमतीने तिच्या इच्छेने जर कुठली गोष्ट होत असेल तर ह्यांनी चोरी चुपके पत्रकारितेच्या नावाखाली तिचं शूटिंग काढण्याचं कारण काय? अजिबात चुकीचं आहे. त्याच्यामध्ये रोहन कदमला ताब्यात घेतल्यानंतर आता एक लक्षात घ्या, रोहन कदमनी शूटिंग केलं त्याच्यावर त्या महिलेनी तक्रार दाखल होणार. आता माझा अर्ज मी पोलिसांना दिलेला आहे की रोहन कदमकडे या बाबतीतला आपण तपास करावा. माझा तक्रारी अर्ज दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये लक्षात घ्या या प्राथमिक तपासामध्येच माझ्याकडे माहिती आली ना की ही यांची जी काही सेटलमेंट झाली किंवा ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या समोर आल्या म्हणून तर तातडीने मी केलं. कर नाही तर डर कशाला पाहिजे? हा मुद्दा कंप्लीट करतो. ऐका, हा मुद्दा फक्त रोहन कदम पुरता मर्यादित नाही हे नीट लक्षात ठेवा. रोहन कदम हा फक्त प्यादा आहे लक्षात ठेवा. रोहन कदमला तिथं पाठवलं कुणी? रोहन कदमला आर्थिक रसद कुणी दिली? हा जो आखणी करण्यात आली की रुपाली पाटलांच्या कडून सुद्धा महिलांचं शोषण नातेवाईकडून केलं जातं, ही जी आखणी केली गेली ह्या लोकांचा सगळ्यांचा पर्दाफाश होण्याची मागणी आम्ही आयुक्तांना करतो. पोलीस संग्रह निर्माण ऐका जी नावं जी ऐका ना ही सगळी नावं जी आहेत आपण तपास यंत्रणांना देणार का तुमच्याकडे देणार? आता आम्ही सीपी साहेबांना आणि डीसीपी साहेबांना भेटले. आम्हाला जी नावानिशी माहिती ह्याच्यामध्ये कुठल्याही चुकीच्या बांधवाचं नाव नाही गेलं पाहिजे. आज एवढं संशयाचं वातावरण निर्माण झालंय की जो तो एकमेकाकडे संशयाकडे बघतोय. 50 जणांचे फोन आले त्याच्यावर कोण होता? मी तर नव्हतो, हा तर नव्हतं. लक्षात ठेवा, प्रत्येकाला कुटुंब आहे प्रत्येकाला. आज माझ्या कुटुंबावरती हा घालाय लक्षात ठेवा. माझ्या कुटुंबावरती हा घालाय. मी कुणावरती घेणार नाही. जसं नाव सांगितलं की पक्षातली महिला, अख्ख्या दुनियेला माहिती आहे पक्षातली महिला कोण आहे आणि किती वेळा कटकारस्थान केलेलं आहे. 25 लाखाचा जो मुद्दा आहे 25 लाखाचा मुद्दा काय आहे आणि 25 लाखाची आम्हाला जी माहिती मिळालेली आहे आमच्या सोर्सकडून माहिती मिळालेली आहे की तुमची सुपारी वाजवण्यासाठी 25 लाख रुपये पुण्यातल्या एका पत्रकाराला देण्यात आले. त्यांनी 3 ज्युनियर पत्रकारांना नेमलं. त्यांनी ज्युनियर पत्रकारांना प्रत्येकी 2-2 लाख रुपये दिले आणि त्यातला हा एक रोहन कदम आहे. आता हा सगळा तपास पोलिसांकडे तक्रारी अर्ज दिल्यानंतर पोलीस करतील. हा ऐका ना, संभ्रम दूर करायचं काम पोलिसांचं आहे. मी उगाच कुणाची नाव घेणार नाही. कोणाचीही खोटी नावं घेऊन कोणालाही बदनाम करायचं नाही. ज्यांची नावं आमच्याकडे आहेत ती मी पोलिसांना तपासाकामी देणार आणि त्यातनं तो तपास करून तुमच्या समोर येईल. रोहन कदमचा डायरेक्ट व्हिडिओ आहे. रोहन कदमनी मान्य केलेला आहे. रोहन कदम त्यामुळे रोहन कदमचा आता रोहन कदम ज्यावेळेस कस्टडी मध्ये जाईल त्याचे कॉल डिटेल्स तपासले जातील, त्याचा तपास केला जाईल. त्याच्यामध्ये ती 2 नावं, मुख्य आरोपी आणि त्यांना पैसे पुरवणारी कोण महिला, ह्या सगळ्यांची नावं येतील. आणि तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. विनाकारण कोणाची बदनामी होण्याचं कारण नाही. तुमच्याकडे याबद्दलचा पुरावा काय आहे? की रोहन कदमचा तर आहेच पुरावा, पण हे एक षडयंत्राचा भाग आहे. तुम्ही म्हटलं की त्यांनी ते रुपाली पाटील यांच्या नातेवाईकांना बोलवा असं, पण हे त्यांनी यांच्या पक्षातल्या 0 किंमत झालेल्या महिलेच्या सांगण्यावरून केलंय. पैसे दिले आणि त्या महिलेनी एका सिनियर पत्रकाराला पैसे दिले. याचा तुमच्याकडे काय उत्तर देतो तुम्हाला. एक गोष्ट पहिल्यापासून आपण लक्षात घ्या, ह्याची जर मोडच पाहिली आपण तर कुठल्याही महिलेला टार्गेट करायचं तुम्ही अनेक ठिकाणी करू शकता, पण महिला शोषणाच्याच विषयी का करायचं? तर महिला शोषणाच्या विषयी आता कुणावर आरोप झालेले आहेत, संशयाची सुई कुणाकडे वळते तुम्ही नीट बघा. महिला शोषणाच्या विषयी त्याच्यानंतरून आता प्रत्येक सोर्सची जर मी तुम्हाला नावं सांगत बसलो तर अशा प्रकारे चालत नाही. मी जे आहे ऐका, मी कुठल्या महिलेचं नाव घेतलंय किंवा ताईंनी कुठल्या महिलेचं नाव घेतलंय का? पक्षातल्या 0 किंमत असलेल्या महिलेचं नाव. आता जी महिलेची 0 किंमत असेल ती समजून घेईल ना. हा संशय सांगण्याचा रुपालीताईंच्या पक्षातल्या त्या 0 किंमत झालेल्या महिलेचं मी नाव नाही विचारत. आम्ही हे विचारतो आहे की तुमचा जो आरोपाचा पुढचा भाग आहे की त्या रोहन कदमनी तो व्हिडिओ
पुन्हा एका सिनियर पत्रकाराच्या सांगण्यावरून शूट केला आणि त्या सिनियर पत्रकाराला झिरो किंमत मग झाली. त्या महिलेने 25 लाख रुपयांची सुपारी हीच दिली. माहिती याचा काय पुरावा? ही जी माहिती आहे, ही माहिती जी आहे ही आम्हाला काल रात्री स्वतः काही गुप्त सोर्स मार्फत कळाली की ह्या संदर्भात ही अशी डील झालेली आहे. ती जी 2 मुलं घाबरली गेली की जी म्हणली की बाबा आम्ही रुपाली पाटलांच्या विरोधात असं काम करणार नाही, ती 3 मुलं जी होती त्यातली 2 मुलं पळून गेली आणि एकच मुलगा गेला. तो पण मुलगा हा रोहन कदम हा दारूच्या नशेत असल्यामुळे तिथे गेला, नाहीतर त्याची ती जायची हिंमत झाली नाही. ती 2 मुलं तिथं पळून गेली आणि ज्यांनी आम्हाला माहिती दिली ती संपूर्ण माहिती आम्ही पोलिसांना देऊ. आणि पोलीस शून्य किंमत असलेली महिलांनी आतापर्यंत याच मोडस पद्धतीने काम केलेलं आहे. याची उदाहरणं तुमच्या समोरच आहे, तुम्ही लावलेल्या आहेत त्याच्या बातम्या. त्याच्यामुळे तो विषय पोलिसांचा तुम्हाला काय अनुभव आहे? तुम्ही पोलिसांकडे तक्रार 100% आता इथून झाल्यानंतर आमचे तक्रारी अर्ज टाईप होत आहेत. त्याच्यामध्ये आम्ही जी काही संशयित नाव आहेत ज्यांच्यावरती संशय आहे ही सगळी माहिती डीसीपी आणि सीपींना देणार आहोत. त्या सीपींच्या माहितीमध्ये जी पद्धत आहे, ज्या पद्धतीने कशा पद्धतीने कुठल्या प्रकारे आणि कशा वाईट प्रकारे करिअर संपवण्याकामी खोट्या पत्रकारांचा, खोट्या बनावट असलेल्या किंवा लाचखोर जो पत्रकार आहे त्यांचा संबंध घेऊन त्याच्यावरून आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. आणि विशेष म्हणजे तुम्हाला माहिती सांगतो की आपल्याला सांगायला आवडेल की हे जे सगळे पत्रकार बांधव आहेत त्यांनीच काय माहिती आम्हाला दिली. चांगले पत्रकार जे लोकशाहीचं चालू. चर्चा चालू होती, मित्रांमध्ये काय बोलणं चालू होतं, आपण यांचं हे करायचे त्यांचं करायचे, सगळ्यांचेच खाली अंधार असतो, बुडाखाली अंधार असतो, मग हे असतो. परंतु ठामपणे तुम्हाला मी सांगतो की रुपाली पाटलांच्या विषयी एखादं मारलं असेल, भांडण असेल, अशा कुठल्याही तक्रारी असू शकतात किंवा त्यांच्यावरती ऑलरेडी केसेस. परंतु महिला शोषणाचंच काढायचं कारण का? तर काढायचं कारण हे की आता महाराष्ट्रामध्ये जे महिला शोषणांमध्ये ज्यांचा हे झालेला आहे, पर्दाफाश झालेला आहे, त्याच प्रकृती त्याच धर्तीवरती ह्यांचा देखील पर्दाफाश करण्यासाठी त्या ठिकाणी त्या महिलांचं प्रकरण काढण्यात आलं. मला एक विचारायचंय, त्या ठिकाणी 2 रूम बुक केल्या होत्या, त्याची रजिस्टरला नोंद आहे, तर त्या 2 रूम ज्या बुक केल्या त्याची नावं तुमच्याकडे आलेली आहेत का? दुसरी गोष्ट, लॉज मध्ये जो सीसीटीव्ही आहे किंवा रस्त्यावरचा तिथला सीसीटीव्ही आहे त्याचं फुटेज तुम्हाला मिळालेलं आहे का? मला फुटेज फक्त हा रोहन कदम आतमध्ये पार्सल घेऊन जातानाचा आहे. माझ्याकडे तो मॅनेजर आहे, ज्या मॅनेजरला त्यांनी प्रश्न विचारले हे रुपाली पाटलांच्या नातेवाईकांचा आहे, त्यांना बोलवा. ते मॅनेजरनी मला स्वतः सांगितले, पोलिसांना स्टेटमेंट देखील तसं दिलेलं आहे. त्याच्या सांगण्यावरून त्या महिलेने देखील त्याला मारलेला आहे. आणि एंटायर जो तो प्रकार होता की फक्त त्यांना तिथं रुपाली पाटील हा टार्गेट करायचा होता. आणि राहिला विषय लॉजचा, सीसीटीव्हीचा, हे काम माझं किंवा हिचं नाही, हे काम पोलिसांचं आहे. तिथले 10 सीसीटीव्ही पाहिजे, सीसीटीव्हीचं CDR काढायचा, बाकी लोकेशन्स काढायचे, हे काम पोलिसांचे. पोलीस ते त्याच्यामध्ये करतील. अजून लोकप्रतिनिधी आहे, त्यांनी या प्रकरणात केस दाखल होऊ नये म्हणून दबाव टाकण्यासाठी पोलिसांना फोन केलेत का? आणि त्याबाबत तुम्हाला नाही, मला नाही याबाबत ऐका मी 4 माझे पत्रकार बांधव आहेत, त्यांना मी सकाळी जेव्हा मला काल रात्री कळाले, मला तर सीपी साहेबांकडे हे केलेलं मला आजची माहिती आहे. मला ह्या संदर्भात कळालं की 2 ग्रुप आहे, त्याच्यामध्ये एक ग्रुप त्या पत्रकारावरती गुन्हा दाखल करावा म्हणून होता आणि एक ग्रुप त्या पत्रकारावरती गुन्हा दाखल होऊ नये म्हणून होता. माझं काय म्हणणं आहे, जर समजा एवढा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे, एक पत्रकार त्याच्या पत्रकारितेला काळीमा फासेल अशी घटना, एका महिलेचं शूटिंग काढतो, जाऊन दारू पिऊन अशा प्रकारच्या गोष्टी करतो, तर त्याच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल होणं अपेक्षित आहे. थांबा 1 मिनिट थांबा, तात्काळ गुन्हा दाखवायला अपेक्षित आहे. परंतु आज 4था दिवस आहे, त्याच्यावरती गुन्हा का नाही दाखल झाला? मग ह्याचा काय आम्ही काय अर्थ काढायचा? आज आमचा जो प्रश्न आहे तो आमच्या अख्ख्या 20 वर्ष करिअरचा प्रश्न आहे. लक्षात ठेवा, खऱ्या प्रकरणात 100% कोणीच कुणाला वाचवू शकत नाही. ह्या देशामध्ये, ह्या पुण्यामध्ये सीपींना देखील तेलगीच्या केसमध्ये 6 महिने 8 महिने जेलला जावं लागले. हा पुण्याचा इतिहास आहे. हे मी तुम्हाला आवर्जून का सांगतोय? या पुण्यामध्ये कुठल्याही गोष्टी लपून राहत नाही, परंतु तुम्ही सत्य करा ना, तुम्ही सत्य आणा, सत्य करा. अशा प्रकारे खोट्या करून तुम्ही महिलांना बदनाम करायला लागल्या आणि अशा घाणेरड्या लेवलला बदनाम करायला लागल्या, तर ह्याची किती छितू म्हणजे करावी तेवढा निषेध व्यक्त आपण आयुक्तांचा जो काय अर्ज देणार आहे त्या अर्जामध्ये हा सगळा उल्लेख असणार आहे. संपूर्ण ऐका, नावानिशी मी ज्या गोष्टी बोलू शकत नाही ऑन रेकॉर्ड त्या सुद्धा लेखी स्वरूपात सगळ्या मी आयुक्तांकडे देणार. सिनियर पत्रकार आहेत, नक्की कोण आहे? मी परत ऐका तुम्ही 10 वेळा जरी मला प्रश्न 10 वेळा जरी त्याच्यामध्ये ज्या पत्रकारांनी सांगितलं गुन्हा दाखल करू नका, त्यांची नावं माझ्या पोलीस तक्रारीच्या अर्जामध्ये आहे. मी पुन्हा सांगते की सगळेच पत्रकार बंधू याच्यात वाईट आहेत का? तर नाही. काही ज्या प्रवृत्ती वाईट आहे, रोहन कदम सारख्या, त्यांना ज्यांनी
सांगितलं किंवा जी काही ही तोड मला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचण्यासाठी जे कोणी सिनियर पत्रकार होते हे 2-4 दिवसात तपास करून समोर येतील ना. त्यामध्ये ऐका ना, मला जरी 100% माहिती असली मी आज नाव घेणं उचित होणार नाही. कारण हा. लक्षात ठेवा, पोलीस तपासामध्ये त्याचा CDR, त्याला कुणी आदेश दिले, त्याला जर समजा त्याच्या वाहिनीकडून जर हे आदेश नव्हते, वाहिनीकडून असे आदेश होते का तू दारू पी ऍक्टिंग कर आणि तिथे जाऊन महिलांचं, ज्या महिलांचा काही संबंध आहे शूटिंग कर, अशी कुठली वाहिनी सांगू शकते का? तर नाही. म्हणजे तो परस्पर गेला. आता तो परस्पर गेला, तो कुठल्या उद्देशाने गेला, त्याला काय करायचं होतं, त्याला कुणाची बदनामी करायची होती, त्याला रसद पुरवणार होतं, हे सर्व काम जरी मला माहिती असलं तरी मी इथं उचित सांगणं होणार नाही. त्या दृष्टिकोनातून केलं पाहिजे. केंद्रीय राज्यमंत्र्यांचा काही फोन? नाही असलं काही नाही. कुणाची नाव नाही, नका मला तुम्हाला मगाशी विचारलं होतं की पोलिसांचा याबद्दलचा काय अनुभव आहे? तुम्ही म्हणताय की तुम्ही आता आम्ही दररोज पोलिसांबरोबर भांडत असतो, लक्षात ठेवा. परंतु ज्यावेळेस आमच्यावरती वेळ येते तेव्हा पण आम्ही पोलिसांकडेच जातो आणि आम्हाला पोलिसांचा चांगला अनुभव. ते कुणालाही सोडत नाहीत, कुणालाही हे करत नाही. फक्त आता ह्याच्यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप येऊ नये अशी अपेक्षा आहे. जर असं नाही आलं तर रोहन कदमला साथ देणारे, सुपारी घेणारे, त्याला रसद पुरवणारे, हा सगळा तुम्हाला एव्हिडन्स थोड्या दिवसात आलेला दिसेल. समजा पोलिसांनी गुन्हा दाखल मग आम्ही प्रायव्हेट कंप्लेंट कोर्टात जाऊ, खटला दाखल करू. 3 दिवस त्या महिलेची पण- तक्रार पोलिसांनी घेतली नाही, तर तुम्ही आतापर्यंत अहो, पोलिसांनी सोडा, अशा केसेसमध्ये पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल करायला पाहिजे. एखाद्या महिलेचं असं शूटिंग होतं, ठीक आहे, महिला समजा तिच्या काही अडचणींमुळे नाही येऊ शकली, तिच्या काही अडचणी असतील, काय असेल ती नाही येऊ शकली, पोलिसांनी गुन्हा दाखल करायला 3 पाहिजे. दिवसात पोलिसांनी हे का नाही केलं? मग हाच तर माझा प्रश्न आहे तुम्हाला. पोलिसांना माहिती, मग पोलिसांचा चांगला अनुभव आहे असं कसं म्हणता तुम्ही? अहो, इतर केसेसमध्ये, ह्या केसेसमध्ये पत्रकार इन्व्हॉल्व आहे, उद्या एखाद्या केसेसमध्ये कुठला मंत्री इन्व्हॉल्व असेल तर ते दाबलं जाईल ना थोडंसं. तो त्याची टॅक्टिक्स वापरेल, त्याचे मित्र परिवारांचे प्रेशर वापरेल. आमच्या एखाद्या कुठल्या वकिलावर काय झालं, आम्ही सगळे वकील त्याला वाचवण्याचा प्रयत्न या केसला आहे. पोलीस तपास करतील का दाबलं जाईल? अहो, 100% मला त्यांच्यावर विश्वास आहे. नाही दाबलं तर न्याय देवता आहेच ना. आणि नाही हा सगळा पोलिसांनी तो जर नाही manager- तपास केला तर मी कोर्टाकडनं दाखल करून या जे ऑफिसर आहेत त्यांनी सुद्धा कर्तव्यात कसूर केली म्हणून माझ्याकडे आहे ना अधिकार, तो मी वापरेल. पण पोलिसांनी तपास योग्य करावा अशी मला खात्री वाटतीये सध्या तरी. नाही वाटलं तर पोलिसांसह ज्यांच्यावर जी काही कारवाई करायची आहे कायदेशीर ती मी करेन. शेवटी एकच सांगतो, शेवटी अजून कोणाचा प्रश्न आहे का? होय, बुवा. केंद्रीय मंत्र्यांवर नाही हो, नाही, कुणाची तसं नावं नाही. काही घेऊ ना, कुठल्याही मंत्र्याचा याच्यामध्ये काही संबंध नाही. आता जे आहे त्याच्यामध्ये एक सिनियर पत्रकार, त्याचे 3 चेले, त्यातला एक हा चेला, यांचा आत्ताशी आम्हाला मिळालेली माहिती आहे. आणि पोलीस आणि महिला मुळामध्ये आम्ही जेव्हा त्या सकाळी मॅनेजरला बोलवून घेतला, त्याला विचारल्यानंतर ना त्याचा काही संबंध आहे का, त्याला तर काहीच कळत नाही. महाराष्ट्रात कोण खरात बाबा हे काहीच माहिती नाही. त्यांनी आल्या सांगितलं की तो जो व्यक्ती होता तो रुपाली पाटलांच्या विषयी चर्चा करत होता आणि रुपाली पाटलांना अडकवण्यासाठी त्याचा प्लॅन दिसत होता, असं त्याला प्रथमदर्शनी वाटलं. त्यांनी पोलिसांना बोलताना सुद्धा सांगितलं की आम्हाला सांगितलं गेलं की हे रुपाली पाटलांच्या नातेवाईकांचं हॉटेल आहे, त्यांना बोलवा. हे त्या पत्रकाराला माहित असण्याचं कारण नाही, याचाच अर्थ की तो सगळं ठरवून गेला होता. शेवटी तुम्हाला एकच सांगतो, महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे हिलाच काय कुठल्याही महिलेला खोट्या केसमध्ये गुंतवणं अत्यंत निंदनीय आणि अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब आहे. आपण सर्वांनी गांभीर्यपूर्वक याची दखल घेतली पाहिजे आणि अशा खोट्या वृत्तांकांपासून, अशा लोकांपासून सावध राहिली पाहिजे. मी आपली एवढी विनंती. जाता जाता एवढंच सांगते महाराष्ट्रातले सर्व जे जनता आहे ते माझे नातेवाईक आहेत, त्यांच्या प्रॉपर्टी आहेत, त्यांनी कुणाला भाड्याने दिले असतील, त्याच्यामध्ये खून होऊ द्या, बलात्कार होऊ द्या, चोरी होऊ द्या, कायद्याने त्यांनी जर गुन्हा केला तर त्यांच्यावर शिक्षा झालीच पाहिजे. त्यांनी गुन्हा केला म्हणून तुम्ही रुपाली पाटील ठोंबरेला जबाबदार धरू परंतु शकत नाही. आता समजा रुपाली पाटलांना बदनाम करायला काही सापडत नाही, वैयक्तिक त्यांच्याविषयी किंवा त्यांच्या जवळच्या कुटुंबियांविषयी काही सापडत नाही, तर दूरचे नातेवाईक शोधायचे आणि त्यांच्याकडून काहीतरी क्लू काढायचा आणि बदनाम करायचे. हे प्रकार त्या बालिश लोकांनी थांबवावेत. धन्यवाद. त्यामुळे काय दाखल होणार? खाली बस. अहो, नाही पूर्ण नाही झाले आता नुसतं फुटेज घेतात. विनय भंग, तिचा जो समजा काय असतील परमिशन शिवाय तिचे व्हिडिओ काढले, तो मोबाईल जप्त होणं गरजेचं आहे. त्यांनी किती डिलीट केलं, काय केलं, तरी सुद्धा त्याला कस्टडीत घेतल्यानंतर त्याला व्हॉट्सअप कॉल कुणी केले, त्या व्हॉट्सअप कॉलच्या आधारे कोण कोण होतं, ते कुठं कुठं बसले होते, शेवटचे 10 दिवस 15 दिवस त्यांचं बसणं उठणं कुठल्या लॉजला होतं, कुठल्या बारला होतं, कुठं होतं, हे सगळा तपास झाला पाहिजे. त्या महिलेची एक तक्रार आहे, त्यांचा व्हिडिओ काढणं हे चुकीचं आहे. ती तर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याच्या पलीकडे तुमचा जो आरोप आहे
की एक षडयंत्र आहे माझी तीच मागणी आणि आहे. पैशाचा उपयोग त्यासाठी- माझी ती- तो अर्ज माझा आज जाणार ना. त्याच्यामध्ये काय तुम्हाला अपेक्षित? माझं त्याच्यामध्ये अपेक्षित आहे, ह्याच्यामध्ये बाकी कोण पत्रकार सामील आहेत आणि ह्याच्यामध्ये ती पैसे पुरवणारी महिला कोण आहे हे शेवटपर्यंत पोलिसांनी तपास रोहन कदमने अजून काही अशा काही निश्चित तो तपासात घेतल्यानंतर हे बघा खराच्या विषयी सुद्धा असंच बोललं गेलं. पहिली केस झाली त्याच्यावर 9 केसेस झाले. आता ह्याला अटक केल्यानंतर जर अशा प्रकारे जर त्यांनी कुठं खंडणी मागितली काय केलं असेल सगळे गुन्हे निगडीत येतील. जस्ट चलो.